गाडी तर इथंच दिसते, घरचे कुठे गेले? पप्पा, विभा, विभावरी, आता मी जे तुझ्याशी बोलणार आहे ते खूप शांतपणे ऐकून घे. आत जो होता तो सिद्ध पुरुष होता. आता जे मी तुझ्याशी बोलणार आहे तुझा मित्र गोपाळ म्हणून बोलणार आहे. गोपाळजी, विभावरी, मी हे यत्न करीन, तुझ्या पत्रिकेतला मंगळ सुद्धा काढून टाकेन, तुझं लग्न सुद्धा होईल. पण मला तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे. तुला खरंच लग्न करायचंय? आज पहिल्यांदा कोणीतरी माझी इच्छा विचारली आहे. माझ्या मनाला काय वाटतं याचा विचार केलाय. गोपाळजी, मला लग्न करायचंय, पण असं जबरदस्तीने नाही. माझ्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून आई बाबा मला कोणाच्याही गळ्यात बांधायला निघाले, ते मला मान्य नाही. माझ्या पत्रिकेत मंगळ आहे, यात माझा काय दोष? हे कोण समजवणार त्यांना? माझ्या सुखाचा, माझ्या आनंदाचा, माझ्या मनाचा कोणीच विचार करत नाही. कोणाला काहीच फरक पडत नाही. असं कसं? मला फरक पडतो, मला पडतो फरक. विभावरी, मी तुझ्या मनाचा, सुखाचा, आनंदाचा, सगळ्याचा विचार करेन. विभावरी, तू काळजी करू नकोस, मी आहे. मी तुझ्या आई बाबांना समजावून सांगेन, ते ऐकतील माझं. विभावरी, खरं सांगू, मला तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू बघायचंय. मला तुला कायम आनंदात बघायचंय. लवकरात लवकर यांना शोधलं पाहिजे. हे जंगल डेंजर दिसते. पप्पा, मम्मी, कुठे गेली सगळी? कोणच दिसेना.